नवी पेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे। सध्या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीर सुरू झाले आहे। दरम्यान सोमवारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी येथील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन या बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली। या बांधकामास येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून मूळ इमारतीचे सौंदर्य यामुळे जाणार आहे। या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी। ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे। या बेकायदेशीर शौचालयामुळे या वास्तूची प्रतिमा मलिन होईल याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी। शहरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून भारतीय पुरातन विभागाची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे। असे होताना दिसत नाही, परंतु या वास्तूला मोठी ऐतिहासिक वारसा आहे। मार्शल लॉच्या काळात या वास्तूवर शेठ माणिकचंद शहा या नगराध्यक्षांनी तिरंगा ध्वज फडकवला होता। त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना अटक केली होती। अशी ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणे हे चुकीचे होणार आहे। संबंधित बांधकाम त्वरित थांबवा, अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी यावेळी दिला। पालिका आयुक्तांनी सोलापूर शहरातील दुरावस्थेत पडलेल्या शौचालयाची पाहणी करावी। त्या शौचालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात मोठी दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही समस्या प्रथमतः पालिका आयुक्तांनी दूर करावे। नवी पेठ परिसरात अनेक शॉपिंग सेंटर आहेत। या परिसरात असणाऱ्या शॉपिंग सेंटरमधील सार्वजनिक शौचालय सर्व सोयी नियुक्त करा, परंतु असे होताना दिसत नाही। नवी पेठ परिसरातील सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात हेरिटेजची वास्तू परिसरात असे सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे योग्य होणार नाही। यामुळे या वास्तूची सौंदर्य निघून जाईल याची खबरदारी घ्यावी। हेरिटेज दर्जा असणाऱ्या या वास्तूला मोठे ऐतिहासिक वारसा आहे। हे वारसा जतन करावे। नुकतेच सोलापूर महानगरपालिकेतील इंद्र भवन या वास्तूचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले। सदरची वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक व ऐतिहासिक प्रेमी भेट देत असतात। याच धर्तीवर नवी पेठ परिसरातील मनपा शिक्षण मंडळाच्या वास्तूची पालिका आयुक्तांनी नूतनीकरण करून या वास्तूची ऐतिहासिक परंपरा जपावी अशी मागणी येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी यावेळी केली। सोलापूर शहरातील अनेक असे हेरिटेज वास्तू आहेत, याची माहिती पालिका आयुक्तांना आहे का, याचा विसर त्यांना पडला आहे का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे। ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वस्तूंची जतन करणे हे काळाची गरज आहे, असेही यावेळी सुरेश पाटील म्हणाले। भारतीय पुरातन विभागाच्या परवानग्या आपण कायदेशीर घेतल्या आहेत का? कुठलेही बांधकाम, पाडकाम आणि खोदकाम करताना आवश्यक त्या कागदपत्र परवाना आहेत का, असे देखील ते म्हणाले। पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर शौचालय त्वरित बंद करावी, अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी सुरेश पाटलांनी दिला। विजय भोईटे, राजू पवार, मनोहर दासरी, अविनाश दासरी, विठ्ठल पवार, विजय गोरटे, सचिन पवार, इस्ताक शेख, हिरालाल साखराने यांच्यासह नवी पेठ परिसरातील व्यापारी यावेळी उपस्थित होते। त्वरित सदरचा शौचालयाचे बांधकाम पालिका आयुक्तांनी थांबवावे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी दिली। म्हणून ओळखला जाणारा नवी पेठ, या नवी पेठ भागामध्ये प्राथमिक शिक्षण मंडळाचं जागेवर त्या ठिकाणी हेरिटेजचं बिल्डिंग आहे। पूर्ण परिसर हेरिटेज असताना त्या हेरिटेजमध्ये वर संडास बाथरूम आहेत, खाली संडास बाथरूम असताना या ठिकाणी खरं तर हेरिटेजमध्ये पुरातन काळाचा किल्ला आहे। त्या परिसरात किल्ला असताना आणि हेरिटेज असताना या ठिकाणी संडास बाथरूम कसं का बांधायला ते कळत नाही। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी संडास बाथरूम आहेत। माझ्या प्रभागात 100 सीट शौचालय आहेत, परंतु त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता होत नाही। आता इथेही बघितलो की या ठिकाणी साफसफाई स्वच्छता होत नाही। इथं बैलगोटा, लालबहादूर शास्त्री शॉपिंग सेंटर, जनता शॉपिंग सेंटर, पारस्वर शॉपिंग सेंटर, सह्याद्री शॉपिंग सेंटर असं शॉपिंग सेंटर असताना या ठिकाणी अनेक शॉपिंग सेंटरमध्ये शौचालय आणि बाथरूम मुतारी आहेत, परंतु त्या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। काही ठिकाणी काही पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे संडास बाथरूम पाडून त्या ठिकाणी लिलाव न करता, महानगरपालिकेला न कळता अनाधिकृतपणे या ठिकाणी या कब्जा केलेला आहे। त्याचं भाडं अधिकारी खातं आहे का लोकप्रतिनिधी खातं हे माहीत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी पाण्याचं बी समस्या आहे। अनेक समस्या असताना या हेरिटेज बिल्डिंगमध्ये या AC, टॉयलेट, बाथरूम आणि शौचालय बांधले आहेत। AC बांधून का उपयोग मला माहीत नाही।
स्वच्छ भारत अभियान आणि 15-20 आयोगामधनं अनेक निधी या ठिकाणी आलेला असताना या निधीमध्ये अनेक सोलापूर शहरामध्ये सुधारणा केलेल्या असताना त्या ठिकाणी पंखे लावलेत, कलर मारलेत आणि विविध उपक्रम राबवलेत, परंतु एकही ठिकाणी सोलापुरामध्ये मुतारीमध्ये कुठले पंखे नाहीत किंवा लाईट नाहीत किंवा शौचालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, साफसफाई स्वच्छता होत नाही. अशा परिस्थितीमध्ये नवी पेठमध्ये हेरिटेजमध्ये आणि किल्ला परिसर भागामध्ये खरं बांधता येत नाही. आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शौचालय, संडास, बाथरूम बांधू नका. ज्या मक्तेदाराला आपल्या आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही मक्ता मंजूर केला, त्याचं इथं दगडं बिगडं येऊन पडलेत, खड्डा मारलेला आहे, त्याला जवळजवळ 3 ते 6 महिने मुदत दिलेला आहे. आता 3 महिने संपले, अजून 3 महिने राहिलेत. हे शौचालय या ठिकाणी न बांधता ज्या ठिकाणी या नवी पेठ परिसरामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं पार्किंगचं जागा आहे किंवा शॉपिंग सेंटरमध्ये कुठं जागा आहेत त्या ठिकाणी हे शौचालय हलवावं. या ठिकाणी शौचालय बांधल्यास आम्ही या इथल्या नागरिकांना घेऊन जल आंदोलन करणार आहोत.